लाल भोपळ्याचे पराठे घालणार आहोत। तर अगोदर मी इथं मोठा लाल भोपळा घेतला आहे, त्याला मी अगोदर शिजवून घेणार आहे आणि नंतर मग आपण पराठे करायची कृती बघूया। तर आता मी इथं दुधी शिजवून घेतला आहे आणि त्याला स्मॅशरने स्मॅश करते। तर ह्याच्यात आपण जिरं, कोथिंबीर, धणे पावडर, हळद, लाल तिखट हे सगळे मसाले घालून मग त्याचे पराठे करणार आहोत गव्हाच्या पिठामध्ये। आता मी कढईत इथं तेल गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यात आपण हे जो आलं लसणाची पेस्ट आहे, हिरवी मिरची वगैरे ती टाकूया फोडणी। तिला जरा एक लालसर कलर येऊ दे। त्याच्यानंतर आपण जिरा पावडर, धणे पावडर, हिंग, कारण दुधी भोपळ्यात गॅस पण होऊ शकतो म्हणून आपण हे ओवा, हिंग वगैरे टाकायलाच पाहिजे पराठे करताना। आता त्याच्यात मी अर्धा चमचा जिरं टाकते, अर्धा चमचा धणे टाकते, हळद आणि लाल तिखट टाकते। सगळे मसाले तेलात मिक्स झाल्यानंतर आता मी त्याच्यात दुधी टाकला स्मॅश केलेला। सगळे मसाले तेलात मिक्स झाल्यानंतर मी आता त्याच्यात दुधी टाकला आहे स्मॅश केलेला। त्याला चांगलं परतवून घेऊया, मीठ घालूया आणि थोडेसे पांढरे तीळ घालूया। पांढरे तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही घालू शकता आणि ओली कोथिंबीर घालूया। आता तुम्ही बघू शकता सगळे मसाले घातल्यानंतर आपली दुधीचं हे मॅरिनेशन असं तयार झालेलं आहे। आता आपण त्याच्यात थोडं थोडं करून पीठ टाकूया गव्हाचं, जेवढं मावेल तेवढंच टाकायचं। पण दुधीला ऑलरेडी पाणी असतं, त्याच्यामुळं ह्याच्यात पाणी टाकायची गरज नाही, जेवढं मावेल तेवढंच आपण ह्याच्यात। तर असा हा आपला गोळा तयार आहे। तर आता मी त्याचे छोटे छोटे लाट्या करून पराठे तयार करणार आहे। तर पराठ्याला आपण असं अलगद लाटायचं, शक्यतो फुटत नाही तरी पण अलगद लाटलं की कसं जेवढा तुम्हाला बारीक पाहिजे असेल तेवढा तुम्ही लाटू शकता। मला बारीक लागतो, जाडसर नाही ठेवत। त्याच्यात थोडंसं आपण तेल सोडूया बाजूने आणि 1-2 मिनिटात त्याला परतूया। तर मी त्याला पलटलं आहे ऑलरेडी, परत थोडंसं तेल सोडायचं, त्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं। तर असा हा आपला लाजवाब लाल भोपळ्याचा पराठा तयार आहे। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा, कमेंट करा कसे झाले ते पराठे, नक्कीच ट्राय करू। चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये।